नमस्कार मंडळी. कोणताही व्यवसाय करताना जिद्द, मेहनत आणि महत्वाकांक्षा लागते. तुमची तीच जिद्द हेरून MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला त्याचा उद्योग मोठा करण्यासाठी मदत करत असते. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांनी ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यामध्ये संपूर्ण भारतात आपलं प्रस्थ निर्माण केलं आहे, अशा आजच्या संस्थापक गार्गी झाडे. नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं. खर तर गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र याची प्रॅक्टिस करत आला आहात. तर कसा होता हा एक्सपिरियन्स? कशी सुरुवात झाली तुमच्या ह्या करिअरची? थोडक्यात माझ्याबद्दल सांगेन तर मी आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर. ओके. माझं फॅमिलीमध्ये ज्योतिषशास्त्र आहे, त्याच्यामुळे लहानपणापासून जसं आपण अबकडं किंवा जे काही शिकतो तसे ज्योतिषाचे पाढे किंवा ज्योतिषाचे धडे हे मध्ये घडलेले आहेत. आणि तिथून पुढे इंजिनिअरिंग झाले, पण घरात काही हेल्थ इश्यूज आले, आईला होते आणि बरेच काही प्रॉब्लेम्स होते. तर बेसिक ज्योतिषशास्त्रातनं ते प्रश्न आमचे सुटत नव्हते. मग पुढे काय म्हणून त्यामध्ये पुढे शिकत गेले, चौकशी केली. मग आमच्याकडे वास्तुशास्त्र तज्ज्ञ आले आणि त्याचा खूप फरक पडला आम्हाला. आणि त्याच्यानंतर मला असं जाणवलं, जर इफ इट इज दिस इफेक्टिव्ह, ती माझी हॉबी निर्माण झाली, त्याच्याबद्दल उत्सुकता आणि कुतूहल झालं. आणि इंजिनिअरिंग करत असताना ज्योतिषशास्त्राचे आणि वास्तुशास्त्राचे पुस्तकं, त्यावेळी फेंशुई खूप होतं, फेंशुईची पुस्तकं खूप वाचले. लिलियन टू म्हणून तिथे आहेत थायमध्ये, त्यांचे क्लासेस घेतले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि ह्याविषयी जिज्ञासा वाढत गेली. तेवढा आणखीन स्वतःला जास्ती अनुभव चांगले आले, घरच्यांना त्यातले रिझल्ट चांगले यायला लागले. आणि असं करता करता इंजिनिअरिंगमधून, IT मधून केव्हा मी इथे माझं प्रोफेशन शिफ्ट झालं, मेन स्ट्रीममध्ये आले, हे मलाच कळलं नाही. असं करता करता मला कळलं की भारतामध्ये ज्योतिषशास्त्राचे बरेच प्रकार आहे. आपल्याकडे ज्योतिष म्हणजे एक ज्योतिषकडे असं म्हणून बघितलं जातं, पण जेव्हा मी शिकले तेव्हा मला कळलं की पाराशरी ज्योतिष आहे, कृष्ण पद्धती आहे, जैमिनी आहे आणि आणखी अनेक बऱ्याच आहेत. यामध्ये काय डिफरन्स असतो? म्हणजे आता तुम्ही जे बोलले, कसं आहे की काही ज्योतिष जे आहेत ते ग्रहांचा अभ्यास करून तुम्हाला सांगतात. काही पद्धतींमध्ये राशींचा अभ्यास करून रिझल्ट सांगितला जातो आणि काही पद्धतींमध्ये जे नक्षत्र आहेत त्यांचं पूर्ण नाडी ज्योतिषी हा एक आणखीन एक वेगळा, भृगुनंदी नाडी हा एक वेगळा प्रकार आहे. तर ह्या सर्वांचा मी एक एक करत अभ्यास करत गेली. माझी उत्सुकता संपतच नव्हती आणि अजूनही संपत नाहीये. माझा अभ्यास अजूनही सुरू आहे आणि हे विश्व इतकं मोठं आहे की मला वाटतं जोपर्यंत माझा श्वास आहे मी अभ्यास करतच राहणार आहे कदाचित. आणि असं करता करता बाहेरच्या देशांमध्ये अंकशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये शाल्डियन न्यूमरोलॉजी आहे, कबाला न्यूमरोलॉजी आहे, असे बरेच इतर प्रकार आहे, पायथागोरल न्यूमरोलॉजी आहे, ह्याचा पण अभ्यास केला. ओके. वास्तुशास्त्रामध्ये जेव्हा आले तेव्हा वैदिक वास्तू सोडता त्यामध्ये सुद्धा महावास्तू आहे, देवता वास्तू आहेत, असे बरेच प्रकार आहेत. पूर्वीचं जे वास्तुशास्त्र होतं त्यामध्ये असं आहे की जेव्हा तुम्हाला काही घरात तुमच्या काही चुकीच्या ठिकाणी काही गोष्टी असतील तर तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे घर भिंत तोडा किंवा हे असं शिफ्ट करा. आणि आता जे आपण फ्लॅट पद्धतींमध्ये राहतो, आपले जे स्मॉल छोटे घरं असतात त्याच्यामध्ये आपल्याला हे जमत नाही. म्हणून वास्तुशास्त्रांमध्ये पण लोकांनी खूप पुढे अभ्यास करून ह्यात सोल्युशन्स आणलेले आहेत. मॅम, इतक्या वर्षांच्या तुमच्या जर्नीमध्ये असा कुठला प्रसंग होता की जो चॅलेंज निर्माण केलं? त्या प्रसंगाने चॅलेंज असा होता की ओळखीतूनच एक बिझनेसमॅन माझ्याकडे आले आणि आम्ही माझ्या दुसऱ्या क्लायंटशी बोलत होते त्यांच्या ऑफिसमध्ये. अँड वेन दिस पर्सन अप्रोच, ते म्हणाले की माझ्या ह्या गोष्टीत काही विश्वास नाहीये, ह्याच्यात काही तथ्य नसतं, आपण कर्म हेच श्रेष्ठ आहे, आपण जे करतो त्याच्यावरूनच बिझनेसचा रिझल्ट येतो, हे सगळ्या गोष्टी काही ठेवल्या केल्याने काही रंगाभंगानी होत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. तर तो मी चॅलेंज म्हणून घेतला की आम्ही त्यांच्याशी बरंच बोललो, फ्रेंडली झालो, आमचे विचार जुळले काही लेवलला, प्रॅक्टिकल लेवलला. आणि मग मी सरांना म्हटलं, सर मला एक चान्स द्याल का तुम्ही? मी नवीन आहे या क्षेत्रामध्ये आणि एक केस स्टडी म्हणून की नाही होत असं, मी पण तुम्हाला ऍग्री करेन, पण मग तुम्ही मला ही एक केस स्टडी म्हणून ना मला काहीच फी पे करू नका. ओके. कारण की मी नवीन होती त्या क्षेत्रात. राईट. तर म्हटलं सर केस स्टडी म्हणून घ्या आणि तुम्ही ह्या सरांना ज्यांच्याकडे माझे क्लायंट होते तुम्ही त्यांना ओळखता तर त्यांच्यावर ट्रस्ट म्हणून किंवा तुमचे मित्र म्हणून तुम्ही माझ्यावर ट्रस्ट करा आणि मला ही एक संधी द्या.
असं करून जेव्हा मी त्यांना ते कन्सल्टन्सी केली, त्यांनी सांगितलं आणि ते पण म्हणाले ठीक आहे या आमच्या ऑफिसला आणि करा जे काही चेंजेस वगैरे केले आम्ही. आणि त्यांच्या बिझनेसमध्ये जो त्यांचा टार्गेट होता त्याच्यात 20% इन्क्रीज झाला. Oh, That too in a quarter, okay, wherein they do not expect sales. Okay, so that was an achievement and turning point, and it was him. मग त्यांनी मला कितीतरी क्लायंट्स रेकमेंड Oh, केले wow. आणि त्यांचा विश्वास पलटला आणि आता त्यांची फॅमिली सुद्धा म्हणजे नॉट ओनली बिझनेस बट फॅमिली कन्सल्टेशन पण माझ्याकडे आता इतके वर्ष झाले येतच आहे. अच्छा, आणि तुमच्या या जर्नीमध्ये तुमचा जास्त टार्गेट ऑडियन्स काय असतो किंवा तुमचा बिझनेस जास्त कुठून येतो? टार्गेट ऑडियन्स ॲज सच माझं काही नाही आहे. ओके. ओके, आय केटर टू एव्हरीबडी, इच अँड एव्हरी पर्सन इज माय क्लायंट अँड आय वेलकम की ज्याला कोणाला माझ्याकडून मदत होईल त्यांना मी सगळ्यांना करते. बट येस, मराठा ऑन्टरप्रेनर्स असोसिएशन आता जे इथे आपण आलो आहोत इथे मला असं कळलं की हा एक व्यासपीठ आहे जिथे आपण आपल्या कम्युनिटीला वाव देतोय. राईट. मी दिल्लीला पण काही शिकायला गेले, हैदराबादला पण शिकायला गेले आणि तिथे मला असं जाणवलं की त्या कम्युनिटीजचे लोक ते करतात, ते शास्त्र पाळतात. इवन MP मध्ये मी जेव्हा गेले तेव्हा ते करतात, बट दे डू नॉट लेट दिस सिक्रेट आउट ऑफ देअर कम्युनिटी. ओके, आणि मराठी माणूस काय करतो, हा कष्ट करत जातो आणि त्याला कळत नाही की वाय एम आय नॉट सक्सिडिंग, वाय एम आय नॉट पार ॲट दॅट लेवल. खूप कमी आहे जे मेहनत तर सगळेच करतात पण मेहनत आणि नशीब आणि तकदीर ह्याची साथ सगळ्यांना मिळत नाही. सो मला असं वाटलं की ठीक आहे, आता मी जेव्हा बघते बरेचसे आहेत मराठा क्षेत्रामध्ये आता जे पुढे येतात तो इन दिस ह्या क्षेत्रामध्ये मी सुद्धा माझा खारीचा वाटा केला पाहिजे आणि माझ्या बांधवांना, माझ्या मराठी कम्युनिटीला, माझ्या मराठा कम्युनिटीला कसं पुढे आणता येईल. जर ते कष्ट करतातच आहे तर त्यांची ती अलाइनमेंट झाली पाहिजे, त्यांच्या कष्टांची अलाइनमेंट, त्यांच्या वास्तूची अलाइनमेंट, ते जे नंबर्स वापरतात त्यांच्या व्हायब्रेशनची अलाइनमेंट, त्यांना मॅनिफेस्टेशन पॉवर, त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या सगळ्या गोष्टींची नॉलेज नाही आहे, तिथपर्यंत पोहोचत नाहीये. आणि काही कम्युनिटीज आहेत जे ठेवतात सिक्रेट, यु नो, दे आर नॉट लेटिंग इट आउट समहाउ. सो म्हणून मला इथे पार्टिसिपेट करायचं आणि ह्या कम्युनिटी, आपल्या कम्युनिटीसाठी काहीतरी करायचं. मॅम, तुम्ही आता MEA बद्दल बोललात, तर MEA सोबत तुम्ही कसा एक्सपिरियन्स आहे MEA सोबतचा तुमचा? मी पहिल्यांदा सांगेन की MEA बद्दल मला काहीच माहीत नव्हतं, पण पुण्याला मी काही वास्तू विजिट्स आणि वास्तू कन्सल्टन्सी करायची. चाकणमध्ये काही बिझनेस कन्सल्टीसाठी मी आले होते आणि त्यांनी तिथे एक्झिबिट केलं होतं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम तिथे एक्झिबिशन आहे, ह्याचा वास्तू होईल का? म्हटलं नाही सर, स्टॉल टेम्पररी असतो, ह्याचा वास्तू नाही होत. पण मी बघायला गेले त्यांच्यासोबत आणि जेव्हा मी पाहिलं की इतके सगळे बिझनेस म्हणजे एकदम बेसिक पासून, लाईफस्टाईल पासून ते हायटेक टेक्नॉलॉजी आणि रिअल एस्टेट एकूण एक क्षेत्र जेव्हा तिथे आहेत, तेव्हा मला असं वाटलं की मी सुद्धा इथे यायला पाहिजे. आणि मी तिथे आल्यानंतर जेव्हा मी एवढ्या सगळ्या लोकांना भेटेल तेव्हा मी यांच्यासाठीही काहीतरी करू शकेल आणि माझा एक वाटा देऊ शकेल, म्हणून माझी उत्सुकता झाली आणि या वर्षी मी पहिल्यांदा ॲज अन एक्झिबिटर MEA मध्ये पार्टिसिपेट करते. खरं तर MEAचा जो होणार आता इंटरनॅशनल एक्सपो आहे, तर त्याची कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? MEA इज गोइंग इंटरनॅशनल. दिस इज द मोस्ट इम्प्रेसिव्ह थिंग. लोकल टू ग्लोबल, यु नो. सो वी ॲज लोकल जेव्हा आपण मिळूनच MEA होतोय. So if MEA is going global, we are going global. That is what I think. Yes. That's how I look at it. ओके. आणि खरं तर बिझनेस, कोणताही बिझनेस करायचा असेल तर नवीन मुलं आता बिझनेसमध्ये येऊ पाहतात. नुकताच आपलं बजेट सुद्धा झालं, सो तिथे पण आपल्या बजेटमध्ये अनेक बिझनेसला, नवीन बिझनेसला वाव मिळालाय. तर एखादा चांगला बिझनेस करताना काय सिक्रेट वापरावं किंवा जे तरुण लोक आहेत जे बिझनेसमध्ये येतात तर त्यांनी कसं जावं पुढे? व्हेरी गुड क्वेश्चन. बिझनेस सिलेक्ट करण्याची सुद्धा एक पद्धत असते. जसं आपण म्हणतो की मुलांना जेव्हा आपण कॉलेजला ऍडमिशन घेतो तेव्हा आईवडील हे डिसाईड करतात की त्याला पुढे जाऊन कुठे जॉब मिळेल, त्याला करिअर कुठे करता येईल. मुलांची आवड आर्टमध्ये असते पण आईवडिलांना वाटतं की नाही, यात ते पैसा मिळवू शकत नाही, म्हणून आपण घरातल्या मोठ्यांचा सल्ला घेतो. त्याचप्रमाणे जेव्हा तो मुलगा किंवा ती मुलगी जेव्हा सुशिक्षित होतात आणि त्यांना बिझनेस करायचा असतो, तर माझ्या पत्रिकेप्रमाणे अलाइनमेंट कुठे आहे, माझी पत्रिका काय सांगते, त्याच्यातले कॅल्क्युलेशन्स काय सांगतात की मी ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्समध्ये जाऊ, की मी टेक्निकल प्रोडक्ट्समध्ये जाऊ, की मी कन्स्ट्रक्शन रिलेटेड बिझनेस मला सुटेबल आणि फेवरेबल आहे. हे नुसतं ज्योतिष बघूनच नाही, तर तुमची न्यूमरोलॉजी म्हणजे तुमचा वाढदिवस, तुम्ही फोन नंबर, तुमचा घरचा नंबर, तुमचे गाडी नंबर, हे सगळं बघून आपल्याला कळतं की
तुम्ही कधी कधी बघाल की एखाद्या वेळेस एखादा नंबर तुमच्याकडे आपसुकच येतो, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये पण ते 2 डिजिट तुम्हाला मिळतील, तुम्हाला गाडीमध्ये पण ते 2 डिजिट मिळतील, किंवा कदाचित तुमच्या घर नंबर, तुमच्या स्कूलचा रोल नंबर, सम हाऊ 1 or 2 numbers आर ऑलवेज असोसिएटेड विथ यू. सो दीज आर द नंबर्स विच आर फेवरिंग यू, आणि ते कुठले नंबर्स कुठल्या इंडस्ट्रीशी अलाइंड आहेत ओके. ते शोधून द्यायचं आणि ह्या सगळ्यांचा जुळवणी करून आणायचा एक मॅच मेकिंगचा प्रकार आहे, तो मी करते. मॅम, MEAचा जो इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होतोय, तर त्या संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? तर मी माझ्या बहीण भावांना आवाहन करते की तुम्ही पण जे उद्योजक आहेत आणि जे उद्योजक होऊ पाहतात त्यांनी येऊन तिथे आपले जे काही स्किल्स आणि जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते एक्झिबिट करा आणि या संधीचं सोनं करून घ्या. धन्यवाद.